मग दादा एनडीमध्ये आम्हाला सोडून जाणार होते काय, ते सत्तेतनं बाहेर पडणार होते काय. त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही. आम्ही सगळे पोळके झालेलो आहोत हे आणि आम्ही कधीच आयुष्यामध्ये करून करू शकणार नाही. ही जी पोकळी निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी खरं समीरबाईंनी शपथ घेतलेली आहे. आज 4थ्या दिवशी ते बाहेर सुद्धा पडलेले आहे. खरं तर यामध्ये ते कराडला येत असताना एका कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी खरंच जातात. त्यांच्यावर एवढा मोठा डोंगर उसळलेला असताना दुसऱ्याचं सांत्वन करण्यासाठी जातात. कसं वाटतंय? बरोबर. मी सुमित्राबाईंचा आम्ही मनपूर्वक आभारी आहे. कारण अशा दुःखाच्या वेळेला आपलं दुःख बाजूला सारून त्यांनी आम्हाला आधार देण्यासाठी त्या उपमुख्यमंत्री पदावर राजी झाल्या. त्यांनी 3रा दिवस झाल्याबरोबर 4थ्या दिवशी शपथ घेतली आणि ज्यांच्या आदर्श विचारावर दादा चालायचे ते कैलास जे यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे राज्याचे शिल्पकार होते त्यांना पहिलं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या स्मारकाचं ते आज कराडला येत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपली कामाची सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवला, त्याचा विस्तार करणं आणि आम्हा सर्वांना आधार देणं, मूर्खेपणाची जाणीव न देणं, त्यासाठी त्यांनी काम चालू केलेलं आहे. खरोखर आम्ही मनपूर्वक सगळे त्यांचे आभारी आहोत. कारण एवढं डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून कार्यकर्त्यासाठी पुढे होणं हे फार महत्वाचं काम करून केलं. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेकांवर टीका करणं हे योग्य नाहीये. तरी पण 2 राष्ट्रवादी एकत्र येणार नाही येणार या संदर्भात एकूणच राज्यामध्ये जे वातावरण चालू आहे काय स्पष्टीकरण? नाही, काल आपण ऐकलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासा केला आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या दिवशी पवार साहेबांनी मुलाखत दिली त्यामध्ये पवार साहेबांनी भाजप पर्वत जाण्याचा प्रश्न देत नाही. ते म्हणून मुख्यमंत्री महोदय त्याला जोडून असं मला मग दादा एनडीमध्ये आम्हाला सोडून जाणार होते काय, ते सत्तेतनं बाहेर पडणार होते काय. त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी काल स्पष्ट केलेलं आहे. याबद्दलची महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या होत्या हे स्पष्ट आहे. कारण अनेक ठिकाणी दोन्ही कुणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कुणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझ्या आणि दादांची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवार साहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिले नाही. कदाचित जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांच्या मनात असं करायचं आता त्याला काय आपण नाही म्हणू शकत नाही. परंतु अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या नेतेमंडळींना घेऊन आणि पवार साहेबांच्या नेतेमंडळींना घेऊन अशी कधी झालेली नाही हे करायचं. खरं तुमच्या नेतृत्वाखाली सुद्धा होऊ लागलेले काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मामूल मिटकरून देखील संस्था घेतलेला आहे. आता 2 गोष्टी आहेत की त्याची चौकशी झाली पाहिजे. असे विमान आमच्या ज्यावेळेस होतात तेव्हा चौकशी समित्या नेमल्या जातात. त्यांचा ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतरच ते कळेल. आज हे बोलणं हे अति घाईच होतं. पण अशी चर्चा करणाऱ्यांना काय सांगाल तुम्ही? तर आता हे बघा, चर्चा करणाऱ्यांना त्या दिवशी पवारसाहेब स्वतःच म्हणाले की हा अपघात आहे. त्यामुळे जर पवारसाहेबच जर अपघात आहे म्हणत असतील तर इतके वर्ष ते राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. त्यांनी तर विमान प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास असा अनेक वेळा केलेला आहे आणि ते बारामतीतच होते. त्यामुळं त्यांनीच जाहीर केलं की हा अपघात आहे. सर खरं तर या राजकारणामध्ये तुम्ही शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत अतिशय निकटवर्ती ओळख असतो. मुंबईत एखादा पत्रकार किंवा माणूस कामासाठी गेला पवारांकडे दादांकडे तर ते डायरेक्ट म्हणाय की तू हसन सोबत म्हणजे हसन म्हणजे इतकं जवळचं ते एक नातं होतं की या शब्दात ते त्यांचा तो विश्वास होता. आज दादा नाही आहेत त्या दिवशी सुद्धा तुम्हाला दुःख झालं होतं. आज कसं फील करताय एकूणच या 4 दिवसांमध्ये काय? आता आम्हाला हे समजलं तुम्ही अनेक जोडालं की तेच होईल. जुना आय लव्ह यू दादा खरं तर म्हणायचं एव्हन कोल्हापूरच्या महापालिकेची नाव त्याचं जे राजकारण चालू आहे महापौर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीची काय भूमिका असतात यावर? तर आता आहे बघा, आमची यामध्ये शक्ती कमी आहे. योग्य तो जे आम्हाला द्यायचं ते त्यांना द्यावं लागेल. कारण दरवेळेला निवडणुका वेगवेगळ्या लढत होतो आणि आम्ही पद वाटून घेत होतो. आता एकसंघपणाने निवडणूक लढवलेली आहे.
आमच्याही प्रचाराचा फार मोठा फायदा या युतीला झालेला आहे. तर ते चंद्रकांत दादांची माझी राजेश क्षीरसागर चर्चा झालेली आहे. योग्य ते न्याय आम्हाला देतील अशी खात्री आहे. 4 महापौर होणं कितपत योग्य वाटतं? नाही बघा, लोकांच्या लोकप्रतिनिधी अपेक्षा फार मोठ्या असतात. आम्ही सुद्धा असं वाटत होतो, आम्ही ज्यावेळी पदाची खांडोळ होतो त्यावेळी आम्ही टीकात होतो. सुद्धा आमच्या लक्षामध्ये आलं की लोकांना एकसंघ ठेवायचं असेल तर पदही वाटून द्यावी लागतात. आता वास्तविक 10 महिन्याचा महापौर होणार, काय वर्षाचा होणार, काय 5 वर्षाचा होणार, याच्यापेक्षा प्रशासन एकसंघ ठेवून काम आम्ही कसं करणार, तिन्ही पक्षाची मंडळी एकसंघपणानं चांगलं काम कसं करणार, याला फार महत्व आहे. खुर्चीवर कोण बसणार नाही, याला फार महत्व मी देत नाही. तर ते विकासाची दृष्टी ठेवून आजच वर्तमानपत्रामध्ये आमचे नेते अजितदादा पवारांनी